रेसिपी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी दही घेतले। दही घरी बनवलेलं किंवा विकतचं कोणतंही वापरू शकता। फक्त लक्षात ठेवा दही थोडंसं आंबट असणारं घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे दही एखाद्या विस्करच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने छान असं फेटून घ्यायचं। यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। अगदी क्रीमी टेक्स्चर या दह्याचं तयार झालं पाहिजे। या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं दही मी छान फेटून घेतले। यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्यात। त्याचप्रमाणे तुम्ही दह्याचं टेक्स्चर पाहू शकता, छान क्रीमी असं तयार झालं आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। ते थोडं तांदळाचं पीठ घालायचं आणि यामध्ये मिक्स करायचं। तर आपण या ठिकाणी एकूण 1.5 वाटी तांदळाचं पीठ वापरणार आहोत। ज्या वाटीने मी दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ मोजून घेणार आहे। आता लागेल असं थोडं तांदळाचं पीठ मी यामध्ये घालते आणि मिक्स करून घेते। या ठिकाणी सुद्धा तुम्ही तांदळाचं पीठ विकतचं किंवा घरी बनवलेलं वापरू शकता। तर इथे मी दह्यामध्ये आधी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं होतं। आता त्याच वाटीने इथे मी आणखी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले, ते सुद्धा घालणार आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर इथे सर्व पीठ मी दह्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। मिश्रण तुम्हाला एकदम घट्ट वाटत असेल, यामध्ये गुठळ्या झालेल्या सुद्धा दिसत असतील। आता आपल्याला याचं जसं आपण इडली किंवा डोसा बनवताना पीठ तयार करतो, अगदी त्या पद्धतीचं पिठाचं टेक्स्चर असतं, तसं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी यामध्ये लागेल असं थोडं पाणी घालायचं आणि सर्व पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। एका वेळी जास्त पाणी घालायचं नाही, लागेल असं घालायचं आहे। आपल्याला एकदम स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी लागेल असं थोडं पाणी घालून सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान स्मूथ असं याचं बॅटर तयार झालंय। या ठिकाणी मला हे बॅटर तयार करण्यासाठी एकूण 1.5 वाटी इतकं पाणी लागलं। बाकी तुम्ही तांदळाचं पीठ घरचं किंवा विकतचं घेताय त्यानुसार सुद्धा या ठिकाणी पाण्याची क्वांटिटी ठरू शकते। तर इथे छान असं एकदम परफेक्ट बॅटर तयार झालं आहे। बॅटर दिसताना छान क्रीमी दिसतंय आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त सैलसर बॅटर तयार करायचं नाही किंवा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही। आता आपण यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात। तर यामध्ये आपण जास्त साहित्याचा वापर करणार नाहीये। इथे मी फक्त 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या आणि 1 मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, ती घालायची। या व्यतिरिक्त मी यामध्ये कोणतंही दुसरं साहित्य घालणार नाहीये। पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजर, शिमला मिरची बारीक चिरून घालू शकता। त्यासोबतच यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची आणि 1 छोटा चमचा इथे मी काळी मिरी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे, ती काळी मिरीची पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर इथे मी सर्व साहित्य बॅटरमध्ये मिक्स करून घेतले, तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार झालंय। आता आपण वरून कुरकुरीत आतून जाळीदार आणि 1 तासभर तरी आहे असा कुरकुरीत राहणारा पदार्थ बनवूया। तर त्यासाठी मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आपण जसं भजी तळताना गरम करतो अगदी त्याच आणि तेवढ्याच टेम्परेचरचं गरम करायचं आणि आता जे आपण बॅटर तयार करून घेतलंय त्यातलं थोडं बॅटर यामध्ये सोडायचं। आपण भजी बनवतो ना, अगदी तशाच पद्धतीने किंवा त्याच आकाराचं बॅटर तेलामध्ये थोडं सोडायचं आहे आणि तुम्ही घेतलेली कढई मोठी आहे लहान आहे त्यानुसार जेवढं बॅटर तेलामध्ये बसेल तेवढंच थोडं सोडायचं आहे। जास्त प्रमाणामध्ये सुद्धा सोडायचं नाही, कारण जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर आपण जो पदार्थ बनवतोय तो तेलकट होऊ शकतो किंवा त्यामध्ये तेल शोषलं जाऊ शकतं। त्यामुळे जर कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणामध्ये सोडा, लहान असेल तर थोडं सोडा, थोडंच तळून घ्या आणि त्यानंतर राहिलेलं सोडून तळून घ्या। त्यानंतर 1 मिनिटभर तरी सोडलेलं तेलामध्ये जे बॅटर आहे ते चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायचं नाही। 1 मिनिटानंतर हे झाऱ्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं। जे चिकटलेलं असेल ते वेगळं होतं आणि मध्यम आचेवरती आता अलटी-पलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे जे आपण तांदळाच्या पिठाचे भजी बनवतोय ते तळून घ्यायचे। गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा। मोठ्या आचेवरती जर हे भजी तुम्ही तळून घेतले तर वरून लगेच लालसर होतील, आतून तसेच कच्चे राहतील, छान जाळी सुद्धा सुटणार नाही।
त्याच पद्धतीने जर मंद आचेवरती तळून घेतले तर हे भजी तेलकट तर होतीलच, पण जास्त कडक सुद्धा होतील। त्यामुळे मध्यम आचेवरतीच हे तांदळाच्या पिठाचे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे तांदळाच्या पिठाचे भजी मी तळून घेतले आहेत। आता हे तळून घेतलेले भजी आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात। या पद्धतीने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भजी तळायचे आहेत, कारण तेलामधून जरी हे काढले तरी याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे थोडा वेळ हे गरम राहतात आणि हलकासा आणखी रंग बदलतो। त्यामुळे या पद्धतीने हलकासा सोनेरी रंग आला की भजी लगेच तेलामधून काढून घ्या। त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही या भज्यांचा आवाज ऐकू शकता, एकदम परफेक्ट वरून कुरकुरीत छान झाली आहेत आणि आतूनही तुम्हाला नंतर दाखवते छान जाळीदार तयार होतात। आता याच पद्धतीने राहिलेलं जे पीठ आहे किंवा आपण जे बॅटर बनवून घेतलं आहे त्याचे भजी सुद्धा तेलामध्ये सोडायचे आणि जसं मी सांगितलं आहे अगदी त्याच पद्धतीने मध्यम आचेवरती अलटीपलटी करत छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। राहिलेले सर्व भजी मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर इथे तांदळाच्या पिठाचे सर्व भजी बनवून तयार झाले आहेत। हे तांदळाच्या पिठाचे भजी मी मस्त चटपटीत कांदा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व केले होते। चवीला भन्नाट लागतात। तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण सोडा इनो काहीही घातलं नाहीये, तरी हे भजी छान फुलले आहेत। फोडून दाखवते, आवाज तर ऐकलाच असेल तुम्ही, आतून पाहू शकता छान जाळीदार तयार झाले आहेत। चवीला सुद्धा भन्नाट लागतात। सोडा इनो वापरला नाहीये, त्यामुळे पौष्टिक आहेत। मुलं सुद्धा आवडीनं खातील इतके हे भजी चवीला अप्रतिम लागतात। त्याचप्रमाणे तुम्ही हे तांदळाच्या पिठाचे भजी मुलांना केचप सोबत किंवा मेयोनीज सोबत देऊ शकता। कांदा टोमॅटोची चटणी नसेल बनवली तरी दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत देऊ शकता। तर तुम्ही सुद्धा फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही तांदळाच्या पिठाची भजी नक्की बनवून पहा। रेसिपी प्रकार 2 पाहूया। त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता यामध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा। मैदा या ठिकाणी मी स्वच्छ चाळून घेतला आहे। तुम्ही या ठिकाणी मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल, पण मैद्यापासून बनवला की हा पदार्थ एकदम हलवाई स्टाईल होतो आणि बऱ्याच वेळापर्यंत आहे असा छान खुसखुशीत राहतो। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि हा पदार्थ छान खुसखुशीत व्हावा, बऱ्याच वेळापर्यंत आहे असा राहावा म्हणून यासाठी 2 चिमूटभर खायचा सोडा घालायचा। त्यानंतर यामध्ये पाव वाटी पोहे खायच्या चमच्यानी 4 ते 5 चमचे इतकं मी कच्चं तेल घेतलं आहे ते घालायचं। कच्चं तेल घातल्यामुळे सुद्धा हा पदार्थ छान खुसखुशीत होतो। लक्षात ठेवा, तेल कच्चं वापरायचं आहे, कोमट किंवा गरम केलेलं तेल या ठिकाणी वापरायचं नाही। तेल घातल्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हाताने चोळून हे तेल मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। सर्व मैद्यामध्ये तेल एकसारखं मिक्स झालं पाहिजे आणि या ठिकाणी मी जे तेलाचं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच तेल यामध्ये घाला, यापेक्षा जास्त तेलाचा वापर करू नका। त्याचप्रमाणे तेल यामध्ये परफेक्ट झालं आहे का हे कसं ओळखायचं, तर तेल या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की पिठाची मूठ वळून पाहायची आणि इथे तुम्ही पाहू शकता पिठाची मूठ वळली की छान असा गोळा तयार होतोय। म्हणजे आपण या पिठामध्ये तेलाचं जे प्रमाण घातलं आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि पिठाची एकदम सहज अशी मूठ वळली गेली की हा पदार्थ छान खुसखुशीतही होतो। त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं। या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवा, पीठ जास्त घट्टसर मळायचं नाहीये। आपण चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षाही थोडंसं सैलसर पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान सैलसर असं हे पीठ मळून घेतले। पिठाचा छान गोळा तयार झाला आहे। तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तुम्हाला इथे जाणवत असेल पीठ किती प्रमाणामध्ये सैलसर मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे पीठ बाउलमध्ये ठेवायचं, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। पीठ 15 मिनिटं भिजतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी वाटाणा घेतलाय। वाटाणा कच्चा घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा नाहीये। त्यानंतर आता हा वाटाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर यामध्ये इथे मी 4 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या। या ठिकाणी जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त वापरलीत तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी काही आल्याचे तुकडे घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत जाडसर वाटून घ्यायचं।
हलवायांजवळ हा पदार्थ मिळतो त्यामध्ये हे सर्व मिश्रण जे असतं ते थोडंसं जाडसरच असतं आणि त्यामुळेच हा पदार्थ खाताना चवही छान लागते। त्यामुळे वाटून घेताना पल्स मोडमध्ये मिक्सर फिरवत जाडसरच वाटून घ्या। तर इथे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे सर्व साहित्य वाटून घेतले। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे बारीक केलेलं नाहीये, थोडंसं भरडसरच ठेवलंय। आता आपण पुढची तयारी करूया। तर त्यासाठी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता यामध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घालायचं। तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा घालायचा। ओवा नक्की घाला, यामुळे पदार्थाची चवही छान लागते आणि पदार्थ पचायलाही जड जात नाही। त्यानंतर इथे मी 1 चमचा बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती घालायची आणि पाव चमचा हिंग घालायची। बडीशेपमुळे हा पदार्थ चवीला भन्नाट लागतो आणि हिंगसुद्धा नक्की घाला। त्यानंतर आता हे सर्व साहित्य मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची। हळद घातल्यानंतर सुद्धा एक अर्धा सेकंद हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे हिरवे मटार मिक्सरला जाडसर वाटून घेतले होते ते सर्व यामध्ये घालायचं। वाटून घेतलेले सर्व मटार पॅनमध्ये काढले की आता मंद आचेवरतीच याच्यातलं सर्व पाणी निघून जाईपर्यंत भाजून घेतलेल्या साहित्यासोबत हे मटारसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये थोडाही ओलसरपणा नाही राहिला पाहिजे, या पद्धतीनेच हे परतून घ्यायचे आहेत। 1-2 ते 3 मिनिटं तुम्हाला यासाठी लागू शकतात। तर इथे मंद आचेवरती हे मटार यातलं सर्व पाणी सुकेपर्यंत मी छान परतून घेतले आहेत। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे, जर तुम्हाला नसेल घालायची स्किप केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर एक छोटा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि हा पदार्थ छान चटपटीत व्हावा यासाठी एक छोटा अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे पावडर मसाले सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतले तरी सुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने हे पावडर मसाले वरून घालून परतून घेतले की चव थोडीशी वेगळी लागते आणि पदार्थही हा चवीला छान लागतो। तर इथे मंद आचेवरती 1-2 ते 3 मिनिटं पावडर मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा परतून घेतलं आहे। आता गॅस बंद करायचा। आपला मसाला तयार झाला आहे। आता हा मसाला म्हणजे स्टफिंग आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर इथे तयार केलेला मसाला म्हणजे स्टफिंग पूर्णपणे थंड झाला आहे। त्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या तयार केलेल्या मसाल्याचे म्हणजे स्टफिंगचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे आपण जो पदार्थ बनवतोय तो बनवताना आपली गडबड होणार नाही आणि पदार्थही छान एकसारखा आणि व्यवस्थित बनून तयार होईल। तर आता याच पद्धतीने जे मिश्रण म्हणजे स्टफिंग तयार करून घेतलं आहे त्या सर्व स्टफिंगचे मी गोळे तयार करून घेते। तर इथे मी सर्व स्टफिंगचे गोळे तयार करून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता एकसारख्या आकाराचे सर्व गोळे तयार झाले आहेत। सोबतच जे पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा छान मळलं आहे। तुम्ही पुन्हा एकदा पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता पुन्हा 1 मिनिटभर हे पीठ याच पद्धतीने मळून घेऊयात। तर इथे मी हे पीठ छान 1 मिनिटभर मळून घेतलं आहे। त्यानंतर आता इथे मी पोळपाट घेतलाय। पोळपाट घेतल्यानंतर जे पीठ मळून घेतलं आहे त्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं, म्हणजे अर्ध पीठ घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पिठाचा रोल तयार करून घ्यायचा। तर इथे मी पिठाचा छोटासा रोल तयार करून घेतला आहे। आता सुरीने हा रोल आपल्याला कट करून याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये हा पदार्थ बनवायचा आहे तेवढ्या आकारामध्ये हे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता। मी मध्यम आकारामध्ये कट करून घेतले आहेत। रोल कट करून घेतला की आता याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे। तर इथे मी आता जो रोल कट करून घेतला आहे त्याचे आणि जे पीठ शिल्लक आहे त्याचा सुद्धा रोल तयार करून या पद्धतीने कट करून सर्व पिठाचे गोळे तयार करून घेते। तर इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत। जेवढे आपले सारणाचे गोळे तयार झाले होते तेवढेच पिठाचे गोळे सुद्धा तयार झाले आहेत।
आता काय करायचं, थोडंसं तेल हातावरती घ्यायचं, हाताला तेल लावायचं, तयार केलेल्या गोळ्यातील एक गोळा हातावरती घ्यायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने गोळा पसरवून याची वाटी तयार करून घ्यायची। हा पदार्थ आपण लाटून न घेता हातावरतीच बनवणार आहोत, लाटून घ्यायची काहीही गरज नाही आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता गोळा आम्ही छान पसरवून घेतला आहे। त्यानंतर आता जो सारणाचा गोळा आपण तयार करून घेतला आहे तो याच्यामध्ये ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने गोळा बंद करून घ्यायचा। आपण पुरणपोळी बनवताना जसं पुरण पिठामध्ये भरून गोळा तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने। त्यानंतर हाताच्या मध्यभागी गोळा धरून हलकासा प्रेस करायचा आणि हलक्या हाताने गोळा दाबून घ्यायचा। तर इथे तुम्ही पाहू शकता हा गोळा छान मी पसरवून घेतला आहे। हातानेच मध्यभागी धरून प्रेस करायचा आणि गोळा पसरवून घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली मटारची कचोरी बनून तयार झाली आहे। जास्त पातळ तयार करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची। आता याच पद्धतीने आणखी एक गोळा मी तुम्हाला स्टफिंग भरून तयार करून दाखवते। त्यासाठी तयार केलेला गोळा घ्यायचा, अंगठ्याने पसरवून वाटी तयार करून घ्यायची, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने। त्यानंतर तयार केलेला जो सारणाचा गोळा आहे तो याच्यामध्ये मध्यभागी ठेवायचा, अंगठ्याने हलकासा गोळा आतमध्ये दाबायचा, प्रेस करायचा आणि पीठ दोन्ही बाजूनी गोळा करायचं आणि एकत्र करून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा। गोळा तयार झाला की हाताच्या मध्यभागी पकडून हलकासा प्रेस करायचा आणि पुन्हा दाबून घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट गोल आकारामध्ये आणि एकसारखी कचोरी तयार होते। अजिबात याचा शेप बदलत नाहीये, एकदम परफेक्ट आणि एकसारख्या आकाराची कचोरी तयार झाली आहे। आता याच पद्धतीने राहिलेली कचोरी सुद्धा मी बनवून घेते। तर इथे सर्व कचोरी मी बनवून घेतल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकसारख्या आकाराच्या छान पांढऱ्या शुभ्र कचोऱ्या बनवून तयार झाल्या आहेत, जास्त जाडसरही नाही आहेत। आता आपण कचोरी तळून घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आपण भजी तळताना जसं तेल ज्या टेम्परेचरला गरम करून घेतो तेवढंच तेल तेवढ्याच टेम्परेचरला गरम करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा। तयार केलेल्या 2 कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या, एका वेळी फक्त 2 ते 3च कचोऱ्या तळून घ्यायच्या, जास्त कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या नाहीत। कचोरी तेलामध्ये सोडली की खालच्या बाजूने एक अर्धा मिनिट छान अशी तळून घ्यायची आणि त्यानंतरच पलटी करायची। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कचोरी दोन्ही बाजूनी हलकीशी तळली गेली आहे आणि छान टम्म फुगली आहे, अगदी हलवायांजवळ मिळते त्याच पद्धतीने। आता मध्यम आचेवरती ही कचोरी आलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तर या ठिकाणी मध्यम आचेवरतीच कचोरी तळून घ्यायची, म्हणजे छान खुसखुशीत होते, बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी राहते। जर मंद आचेवरती कचोरी तळलीत तर तळायलाही वेळ लागतो, त्याच पद्धतीने कचोरी कडक सुद्धा होऊ शकते आणि जर मोठ्या आचेवरती तळलीत तर कचोरीचा वरून रंग लगेच बदलेल, आतून कचोरी तशीच कच्ची राहील आणि लगेच मऊ पडेल। त्यामुळे मंद आचेवरतीच कचोरी छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। जसजशी कचोरी आपण तळतोय तसतसं तुम्ही पाहू शकता कचोरी छान टम्म फुगत चालली आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतीये। तर इथे तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंग येईपर्यंत या कचोऱ्या मी तळून घेतल्या आहेत। कचोरी तुम्ही पाहू शकता अगदी हलवायांजवळ मिळते, दिसायला तशीच दिसतीये। अशा पद्धतीचा रंग आला की कचोरी काढून घ्यायची, कारण तेलामधून कचोरी काढली तरी कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे नंतरही याचा हलकासा रंग बदलतो, डार्क होतो। त्यामुळे अशा रंगापर्यंत तळून घ्यायची आणि लगेच काढायची। त्यानंतर आता याच पद्धतीने राहिलेल्या कचोरी सुद्धा मी तळून घेणार आहे। जसं मी आधी सांगितलं गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा, एका वेळी 2 ते 3 कचोरी तुम्ही तळून घेऊ शकता आणि तळून घेताना मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची, हलका सोनेरी रंग येईपर्यंत। खालच्या बाजूने एक अर्धा मिनिटभर तळल्याशिवाय पलटी करायची नाही, खालच्या बाजूने हलकीशी तळली गेली की त्यानंतरच पलटी करायची आणि अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि याच पद्धतीने राहिलेल्या सर्व कचोऱ्या तळून घेऊयात। आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट एका आकाराच्या छान कुरकुरीत खुसखुशीत अशा कचोऱ्या बनवून तयार झाल्या आहेत। छान टम्म अशी कचोरी फुगली आहे, दिसायलाही अगदी हलव्यांजवळ मिळते तशी दिसतीये, अजिबात तेलकट झाली नाहीये। त्याचप्रमाणे कचोरीचा आवाजही तुम्ही ऐकू शकता, छान कुरकुरीत खुसखुशीत अशी कचोरी झाली आहे। फोडून दाखवते, आतमध्ये सुद्धा पाहू शकता सारण अगदी काटोकाट आणि भरपूर प्रमाणामध्ये आहे
आतूनही अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी फ्राय झाली आहे। मी ही मटार कचोरी चिंचेच्या चटणीसोबत सर्व केली होती। तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता। खायला भन्नाट अप्रतिम लागते। या पद्धतीने जर मटार कचोरी तुम्ही घरी बनवली तर नक्कीच मुलं बाहेरचं मागणं आणि खाणं विसरून जातील, एवढी चवीला जबरदस्त लागते। घरी अचानक जर कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता। सकाळी नाश्त्याला बनवू शकता, संध्याकाळी चहासोबत बनवू शकता, मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। तर ही हलवायांसारखी एकदम परफेक्ट मटार कचोरी एकदा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। रेसिपी प्रकार 3 पाहूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवा मटार घेतलाय। थंडी आहे त्यामुळे बाजारामध्ये हा हिरवा मटार किंवा वाटाणा अगदी फ्रेश मिळतो, त्यामुळे शक्यतो फ्रोझन वापरू नका। पण जर तुमच्याजवळ हिरवा मटार नसेल तर तुम्ही त्यावेळी फ्रोझन वापरलात तरी चालेल। त्यानंतर हा हिरवा मटार एक 10 मिनिटं मी पाण्यामध्ये उकळवून घेतलाय। एक 80% इतका हा हिरवा मटार आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त नाही। त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा हिरवा मटार काढायचा आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत हा मटार आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे। पूर्णपणे बारीक अशी याची पेस्ट करायची नाहीये, थोडासा हा मटार जाडसरच ठेवायचा आहे। तर इथे हा मटार मी मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत थोडासा जाडसर ठेवून वाटून घेतलाय। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याची छान भरडसर अशी पेस्ट तयार झाली आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला बोटांनी सुद्धा दाखवते, पूर्णपणे बारीक केलेला नाहीये। त्यानंतर आता हा वाटून घेतलेला मटार आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तर यामध्ये आपण या मटारसोबत दुसरीही काही जिन्नस घालणार आहोत, त्यासाठी भांडं घेताना सुरुवातीलाच थोडंसं मोठं घ्या। तर इथे वाटून घेतलेला सर्व मटार मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला आहे। आता यामध्ये ज्या वाटीने 1 वाटी मटार मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। पीठ मी वाटीमध्ये भरण्याआधी स्वच्छ चाळून घेतलं होतं। सोबतच पीठ वाटीमध्ये भरताना लक्षात ठेवा दाबून भरायचं नाहीये। त्यासोबतच ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी मी रवा घेतलाय। रवा बारीक मोठा कोणताही चालेल। पोहे खायच्या चमच्यानी घ्यायचं असेल तर 5 ते 6 चमचे रवा या ठिकाणी घ्यायचा आहे। रवा घातल्यामुळे हा पदार्थ छान कुरकुरीत लागतो। त्यासोबतच इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची चिरून न घेता मिक्सरला जाडसर वाटून किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊन घातली तरी सुद्धा चालेल। त्याचसोबत 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे, यामुळे या पदार्थाची चव छान लागते। सोबतच पदार्थ दिसायलाही छान दिसतो आणि मुलं सुद्धा आवडीने खातात। पण जर चिली फ्लेक्स नसेल तर त्याऐवजी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती घालू शकता आणि 1 चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी 1 चमचा चाट मसाला घातला तरी चालेल आणि 1 चमचा या ठिकाणी जिरे पावडर घालायची। जर जिरे पावडरही नसेल तर जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून त्याची पावडर घालू शकता आणि सोबतच 1 मूठभर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता हा पदार्थ वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊसूद व्हावा यासाठी यामध्ये इथे मी पाऊण वाटी म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी इतकं दही घेतलंय। दही छान घट्टसर असावं, फक्त आंबट नसायला पाहिजे। कमी आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं आहे। त्यानंतर आता हे सर्व साहित्य सुरुवातीला आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य दह्यामध्ये मिक्स केल्यानंतरच यामध्ये लागेल असं पाणी घालायचं, सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालायचं नाही। तर इथे मी सर्व साहित्य थोडंही पाणी न घालता सुरुवातीला दह्यामध्येच मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला मध्यम सैलसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मटार वाटून घेतले होते त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं, ते पाणी यामध्ये घातलंय म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट सुद्धा वाया जाणार नाही। आता हे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी पुन्हा मिक्स करून घेतलं। मला ही पेस्ट घट्ट वाटतीये त्यामुळे यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी घेतलंय, त्यातलं थोडंसं पाणी घालणार आहे, थोडंसं पाणी शिल्लक ठेवणार आहे आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर हे बॅटर तयार करून घेण्यासाठी तुम्हाला किती पाणी लागलं त्याची क्वांटिटी सुद्धा तुम्ही या ठिकाणी रवा कोणता वापरलाय बारीक मोठा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ कोणतं वापरताय जे चक्कीतून दळून आणलंय ते किंवा विकतचा जो आटा मिळतो तो वापरला आहे
त्यावरती सुद्धा पाण्याची क्वांटिटी अवलंबून राहील, कमी जास्त पाणी त्यावरती सुद्धा तुम्हाला लागू शकतं। तर इथे मी सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घेतले। सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं, नंतर अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं 1-2 चमचे पाणी शिल्लक राहिले आणि तुम्ही या ठिकाणी बॅटर पाहू शकता। बॅटर चमच्यावर घेतल्यानंतर चमचा वाकडा केला तरी बॅटर खाली पडत नाहीये, थोड्या वेळाने खाली पडतंय। याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय। आता हे बॅटर जास्त वेळ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाहीये। बॅटर तयार झाले। आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आणि वाटीमध्ये जे पाणी शिल्लक राहिले त्यातलं 1 चमचाभर पाणी त्या सोड्यावरती टाकायचं, म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो। आणि सोडा ॲक्टिवेट झाला की व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे बॅटर आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं फेटून घ्यायचंय। तर इथे मी हे बॅटर 2 ते 3 मिनिटं छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घेतलं आहे। आपण यामध्ये सोडा घातलाय, त्यामुळे हे बॅटर आपल्याला आता ठेवायचं नाहीये। याच्यापासून लगेच आपण जो पदार्थ बनवतोय तो बनवून घ्यायचा आहे। तर आपण जो पदार्थ आज नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देता येईल असा बनवतोय, तो पदार्थ आपण पॅन किंवा डोसा तवा न वापरता तडका पॅनमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। तर इथे मी पॅन छान कडकडीत गरम करून घेतलाय। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हा पॅन आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात। सर्व बाजूनी या पॅनला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जो पदार्थ या पॅनमध्ये बनवणार आहोत तो पॅनला चिटकणार नाही। तर इथे तेल लावून घेतलंय, पॅन छान कडकडीत गरम आहे। लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम किंवा हाय करायचा नाहीये, तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे। त्यानंतर आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते बॅटर 1-2 चमचे या पॅनमध्ये सोडायचं, जास्त सोडायचं नाही, कारण आपण यामध्ये सोडा घातलाय त्यामुळे हा पदार्थ छान फुलतो सुद्धा। तर इथे मी तयार बॅटर 1-2 चमचे यामध्ये घातले। लक्षात ठेवा मी पुन्हा सांगते गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता या पॅनवरती झाकण ठेवून मंद आचेवरतीच हा पदार्थ खालच्या बाजूनी छान असा भाजून द्यायचा। तर इथे मंद आचेवरती 1-2 मिनिटं हा पदार्थ खालच्या बाजूनी छान असा मी वाफवून घेतलाय। त्यानंतर आता पॅनवरचं झाकण काढायचं आणि सुरुवातीला हा जो पदार्थ आहे त्याच्या कडा आपण चमच्याने किंवा उलटण्याने मोकळ्या करून घेऊयात। तयार पदार्थाच्या सर्व बाजूनी कडा मोकळ्या झाल्या की आता हा पदार्थ पलटी करायचा आणि पलटी केल्यानंतर पुन्हा 1 चमचाभर तेल यामध्ये बाजूने सोडायचं आणि झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती दुसऱ्या बाजूनी सुद्धा हा पदार्थ छान असा वाफवून घ्यायचा। जर तुम्हाला तेल जास्त वापरायचं नसेल तर सुरुवातीला तुम्ही तेल सोडले त्यामध्येच हा पदार्थ तयार करून घेऊ शकता, जास्त तेल घालायची सुद्धा काहीही गरज नाहीये। त्यानंतर 2 मिनिटं दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पदार्थ मी छान असा वाफवून घेतलाय। पलटी करूयात, तुम्ही पाहू शकता हा जो पदार्थ आहे हा छान फुललाय सुद्धा आणि इथे आपला मस्त मटार आणि गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनून तयार झालाय। तुम्ही याला मटार बाईट्स असं सुद्धा म्हणू शकता। त्यानंतर आता आपण याच पद्धतीने राहिलेले सर्व बाईट्स सुद्धा बनवून घेऊयात। तर या ठिकाणी पुन्हा पॅनला थोडंसं तेल लावायचं, सर्व बाजूनी पॅनला तेलाने ग्रीस करून घ्यायचं। 1-2 चमचे तयार बॅटर यामध्ये सोडायचं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे। 2 चमचे बॅटर पॅनमध्ये सोडलं की त्यावरती झाकण ठेवायचं, मंद आचेवरती एका बाजूनी हे बाईट्स वाफवून घ्यायचे। झाकण काढायचं, पुन्हा कडा मोकळ्या करून हे बाईट्स पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम पद्धतीने भाजून घ्यायचे। आता जर तुमच्याजवळ तडका पॅन नसेल किंवा जर तुम्हाला हा पदार्थ तडका पॅनमध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही जो डोसा तवा असतो त्यावरती छोटे छोटे बाईट्स बनवू शकता किंवा जो भाजीचा मोठा पॅन असतो त्यामध्ये सुद्धा बनवू शकता। अगदी छान असे हे मटार बाईट्स बनवून तयार होतात, आतून छान जाळीदार होतात आणि मऊसूद असतात, वरून छान क्रिस्पी होतात। त्याच पद्धतीने थंड झाले तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात। नक्की बनवून पहा। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये चीज सुद्धा घालू शकता, मुलांना नक्की आवडतील। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले मस्त आतून जाळीदार वरून छान कुरकुरीत असे मटार बाईट्स बनवून तयार झालेत। आतून तुम्ही पाहू शकता छान शिजलेत आणि जाळी सुद्धा सुटलीये। तर सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी असो हे पौष्टिक मटार बाईट्स नक्की बनवून पहा। आपण यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा घातलंय त्यामुळे तर हे आणखीनच पौष्टिक झालेत। रेसिपी प्रकार 4 पाहूया।
त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत। जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही 3 ते 4 तास तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घेतले तरी सुद्धा चालतील। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम छान असा भिजला आहे, नखाने तोडला तरी लगेच तुटतोय। आता हे जे पाणी आहे ते आपण यामधून काढून घेऊयात। तर इथे सर्व तांदळामधलं पाणी मी काढून घेतलं आहे। त्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत। आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला फिरवून एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। पण यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता तांदूळ वाटून घेण्यासाठी एक वेगळा पदार्थ वापरतोय। तो कोणता ते पुढे तुम्हाला समजेलच। पण त्याआधी यामध्ये इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या, सोबतच 2 आल्याचे तुकडे घालायचे आणि तांदूळ बारीक करून घेण्यासाठी पाणी न वापरता इथे मी दह्याचा वापर करणार आहे। त्यासाठी ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी इतकं दही घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तांदूळ एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे, अजिबात जाडसर किंवा रवाळ नाही राहिला पाहिजे। जर लागलंच तर तुम्ही याच्यामध्ये फक्त 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करू शकता, पण शक्यतो पाणी नाही लागत, दह्यामध्येच तांदूळ अगदी व्यवस्थित परफेक्ट बारीक होतो। तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे, तांदूळ अजिबात रवाळ किंवा मोठा राहिला नाहीये। आता ही तयार केलेली तांदळाची जी पेस्ट आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर इथे तयार केलेली तांदळाची पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने तांदूळ आणि दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाववाटी रवा घ्यायचा। पाववाटी म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 4 ते 5 चमचे इतका रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालेल। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार किंवा 1 छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हा रवा आणि मीठ आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे त्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं। अजिबात यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार झाली पाहिजे। तर इथे सर्व साहित्य छान एकजीव करून घेतले, व्यवस्थित मिक्स केले, छान स्मूथ असं इथं बॅटर तयार झाले। त्यानंतर आता यामध्ये आपण रवा घातलाय, रवा छान फुलला पाहिजे, यामध्ये व्यवस्थित भिजला पाहिजे। त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे। तर इथे बॅटर भिजते तोपर्यंत एखाद्या स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये आपण पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे 10 मिनिटं झाली आहेत, पाणी सुद्धा मी एका कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं आहे। बॅटर सुद्धा छान भिजला आहे, रवा फुललाय, त्यामुळे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आधीपेक्षा बॅटर तुम्हाला थोडंसं घट्टसर झालेलं दिसत असेल। आता यामध्ये 1 ते 2 चमचे इतकं पाणी घालायचं आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी जास्त पाणी वापरायचं नाही, फक्त 1 ते 2 चमचेच पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी घातल्यानंतर बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून 1 ते 2 मिनिटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर पाणी घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं मी फेटून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा इनो घालायचा। इथे मी जो नॉर्मल इनो असतो, ज्याला काही फ्लेवर नसतो, तो वापरला आहे। ज्या चमच्याने 1 चमचा इनो घेतला होता त्यामध्ये चमच्यानीच 1 चमचा पाणी घालायचं, म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो। इनो ॲक्टिवेट झाला की आता पुन्हा या मिश्रणामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून घ्यायचा। इनो घातल्यामुळे हा पदार्थ छान जाळीदार तयार होतो, मऊसूद होतो आणि फ्लफी होतो। तर इथे इनो बॅटरमध्ये एकसारखा मिक्स करून घेतला आहे। त्यानंतर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले, त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 चमचा पांढरे तीळ, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आणि ही तयार फोडणी या बॅटरमध्ये घालायची। अशा पद्धतीने बॅटरमध्ये फोडणी घातली की तयार झालेला पदार्थ एकदम हलका फुलका तयार होतो, खाताना पदार्थाचे घास लागत नाहीत आणि त्याचप्रमाणे पदार्थ छान जाळीदार तयार होतो। फोडणी बॅटरमध्ये घातली की ती लगेच बॅटरमध्ये मिक्स करायची, छान एकजीव करून घ्यायची आणि इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे। त्यानंतर इथे मी एक टीन घेतलाय, तुम्ही एखादी खोलगट ताटली सुद्धा घेऊ शकता। आता या टीनला आपण तेलाने सर्व बाजूनी ग्रीस करून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही ताटलीचा वापर केला तरी सुद्धा चालेल, त्यामध्ये सुद्धा हा पदार्थ एकदम छान बनून तयार होतो। माझ्याजवळ तेवढ्या आकाराची ताटली नव्हती, त्यामुळे मी या ठिकाणी टीनचा वापर करतेय।
हा टीन तेलाने सर्व बाजूनी ग्रीस करून घेतला की आता जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे ते या टीनमध्ये काढायचं। तर इथे सर्व मिश्रण मी टीनमध्ये काढून घेतलं आहे। आता हा टीन ज्या कढईमध्ये पाणी उकळून घेतलं आहे त्यामध्ये ठेवायचा। तर इथे मी कढईमध्ये जेव्हा आपलं अर्ध मिश्रण तयार करून झालं होतं तेव्हाच पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी छान उकळले। आता त्यामध्ये हा टीन ठेवायचा आणि कढईवरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती एक 5 मिनिटं हे स्टीम करायचं। 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती एक 10 मिनिटं हे स्टीम करून घ्यायचं। असं टोटल हे आपल्याला 15 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। तर इथे 15 मिनिटं झाले आहेत। झाकण काढूयात। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकतात परफेक्ट आणि छान असा हा तांदळाचा ढोकळा फुलला आहे। टूथपिक घेतली आहे, टूथपिकनी चेक करूयात। तुम्ही पाहू शकता टूथपिक घातल्यानंतर अजिबात त्याला पीठ चिटकत नाहीये, म्हणजे व्यवस्थित हे स्टीम झाले, आतपर्यंत शिजले। गॅस बंद करूया। टीन कढईमधून काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर इथे टीन बऱ्यापैकी थंड झाला आहे। त्यानंतर आता सुरीने अशा पद्धतीने हे आपण टीनमध्येच कट करून घेणार आहोत। आता हे तुम्हाला जसा हवा आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कट न करता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे। आणि आता हा कट करून घेतलेला तांदळाचा ढोकळा आपण सर्व करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पांढरा शुभ्र परफेक्ट चवीला भन्नाट असा तांदळाचा ढोकळा बनून तयार झालाय। तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, छान जाळीदार आणि मऊसूद असा हा ढोकळा बनून तयार झाला आहे। चवीला भन्नाट लागतो। मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केला होता। तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता। फक्त 10 मिनिटात बनून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम, मुलं सुद्धा आवडीने खातील। तर तुम्ही सुद्धा हा तांदळाचा ढोकळा एकदा नक्की बनवून पहा।